नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून श्री साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची सुद्धा शाळा सुरू झाल्यानं सकाळी सकाळी मोठ्या विद्यार्थींसह चिमुकली मुले सुद्धा अनेक दिवसांनंतर शाळेत आली। मात्र सुट्ट्यांमुळे शाळेची सवय कमी झाल्यानं चिमुकल्या मुलांना रडू कोसळल्याचं दिसून आलं। काही चिमुकले मुले आणि मुली मैदानावर सतत रडत असल्याचं दृश्य दिसून आले। मात्र आजचा दिवस त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा ठरला। निमित्त होते ते साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन प्राध्यापक तानाजी गोंदकर यांच्या मुलीच्या म्हणजेच अक्षरा तानाजी गोंदकर हिच्या वाढदिवसाचं। अतिशय नम्र, सुस्वभावी, मितभाषी आणि माझी स्वतःची, माझ्या वडिलांची मालकीची संस्था असल्याचा कोणताही गर्व नसलेली निरागस मुलगी घरात जन्माला येणे एका कोट्यवधींच्या संस्था चालक वडिलांना अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट मानली गेली पाहिजे। विशेष म्हणजे गोंदकर यांची मुलगी आणि त्याआधी मुलगा दोघांनीही गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलं असून अक्षराचे 10वीचे वर्ष आहे। साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस हा शाळेत साजरा केला जातो आणि आपल्या मुलीचा वाढदिवस देखील एखाद्या हॉटेलमध्ये साजरा न करता शाळेत विद्यार्थ्यांसोबत साधेपणाने साजरा करत तानाजी गोंदकर यांनी समाजाला अनोखा संदेश दिला। तसेच अक्षराचे वाढदिवसानिमित्त औक्षण करत केक कापून वाढदिवस साजरा केला व शाळेतील मुलांना केक आणि बुंदीच्या लाडूचे वाटप करण्यात आले। वाढदिवसानिमित्त अक्षराची आई सौ गोंदकर यांनी आपल्या मुलीचा अभिमान असल्याचं सांगत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर उपस्थित शिक्षक वृंदांनी देखील अक्षरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार। आज आमची मुलगी अक्षरा तानाजी गोंदकर हिचा वाढदिवस आहे। खरं तर तिचं 10वीचं वर्ष आहे आणि आज पेपरही होता। तरी पण थोडंसं माइंड रिलॅक्स म्हणून आम्ही शाळेत हा छोटासा कार्यक्रम केला। सगळं स्टाफनी अरेंज केलं। त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानेन सर्वात प्रथम। आणि संस्था जरी आपली असली तरी कधीच मुलांना आम्ही त्याप्रमाणे म्हणजे लहानपणापासूनच त्यांना कधी तसं शिकवलं नाही आणि मुलांनी पण कधीच सांगितलं नाही कुणाला की आमची संस्था आहे। समोरून जेव्हा त्यांना विचारणा होणार कुठं शिकता वगैरे, तर मुलांनी नेहमी शाळेचं नावच घेऊन सांगितलं। आणि कधी कधी असंही घडलं, तो माणूस स्वतःहून म्हणायचा की अरे ही तर तुमचीच संस्था आहे, पण कधी मुलांनी असं हे केलं नाही। त्यांना तसं शिकवण्याचं कारण की समजा त्यांना आपण जाणीव करून दिली अशी संस्था आपली येते, तर त्यांना अभ्यासाचं महत्त्व अजिबात कळलं नसतं आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिले नसते। तर त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा, सगळं हे करावं, या दृष्टीने आम्ही त्यांना तसं शिकवलं आणि इथून पुढेही त्यांनी त्याचप्रमाणे वर्तणूक करावी आणि करतील अशी अपेक्षा आहे। आणि तिचं 10वीचं वर्ष आहे, तर तिने खूप अभ्यास करून आमचं संस्थेचं नाव लौकिक करावं एवढी मी अपेक्षा करते। आणि तिच्या वाढदिवसानिमित्त आपलं ऑनलाईन माध्यमातून प्रत्येकाने शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे। त्या सर्वांचे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने, आमच्या गोंदकर परिवाराच्या वतीने मी सर्वांचे मनापासून आभार मानेन आणि मुलीला पुढील तिला वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देईन। आमच्या संस्थेमध्ये सर्व विद्यार्थी यांना, माझी मुलं असो, शिक्षकांचे मुलं असो, कर्मचाऱ्यांचे असो आणि इतर सर्व मुलांना आम्ही एकच म्हणजे वागणूक देतो आणि सर्वांना समानच धरतो। त्याच्यामुळे आमचे मुलं एक भारतीय संस्कृती, शिस्तप्रिय असे जीवन जगतात। आम्ही कोणताही पालकांची मुलं, शिक्षकांची मुलं किंवा स्वतः माझी मुलं हा भेदभावच ठेवलेला नाही आणि आम्ही जी संस्था चालवतो ते एक म्हणजे शून्यातून जग निर्माण केल्यासारखं आहे। त्याच्यामुळे आम्हाला, आमच्या मुलांना, शिक्षकांच्या मुलांना सगळ्यांना त्याची जाणीव आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारचा गह न झालेला नाही आहे आणि होणार पण नाही आहे।
त्याच्यामुळे आम्ही जी संस्था व्यवस्थित चालवतोय. आम्हाला कोणत्याही प्रकारचा अभिमान, गर्व नाही आहे. त्याच धर्तीवर आमची मुलं पुढे आगेकूच करीत आहे. नाही, मी सर्वांचा ऋणी आहे. न्यूज चॅनलचा ऋणी आहे. सर्व पालकांचे, नातेवाईकांचे, सर्वांचे खूप खूप तिचं म्हणजे तिचा चेहराच असा हसमुख आहे आणि ती सर्वांची लाडकी आहे. त्याच्यामुळे म्हणजे ती खुश आहे, मी पण आहे. आज आमचा खूप खूप आनंदाचा दिवस आहे. एवढं बोलून मी पुन्हा एकदा तिला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव अक्षरा तानाजी गोंदकर. मी साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत शिकत आहे. आज माझा शाळेत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. आणि मी या शाळेत शिकताना मला कधीच असं वाटलं नाही, म्हणजे जरी ही शाळा माझ्या आईवडिलांची असेल तरी मला असं कधीच वाटलं नाही का असं कधीच हे वागणूक देण्यात आली नाही की ही शाळा तुझ्या मम्मी पप्पांची. मला कधीच अशी स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली नाही. इतर विद्यार्थ्यांसारखंच मला शिक्षण मिळालेलं आहे. आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांची सगळ्यांची मी आभारी आहे. आज आमच्या शाळेकडून साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आमची विद्यार्थिनी अक्षरा तानाजी गोंदकर हिचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी तिला हार्दिक शुभेच्छा देते. ती आमच्या चेअरमन सरांची मुलगी आहे आणि ती या ठिकाणी चेअरमन सरांची मुलगी म्हणून वावरत नाही, तर ती आमची विद्यार्थिनी म्हणून वावरते. आणि तिच्यामध्ये असं जे म्हणजे आपण म्हणतो हावभाव म्हणा किंवा मग शाळेमध्ये जे एक्सप्रेशन असतं की ही माझी शाळा आहे, की ही आमची स्कूल आहे, असं तिच्यामध्ये कधी आम्हाला दिसलं नाही वगैरे. आणि ती नॉर्मल जे विद्यार्थी येतात आपल्या स्कूलमध्ये त्याप्रमाणेच ती वागत असते. स्कूलमध्ये तिचा स्वभाव वगैरे चांगला आहे. त्यानंतर तिचं होमवर्क असेल किंवा बाकीचे जी वर्तणूक आहे खूप छान आहे. संस्कारी मुलगी आहे आणि हुशार आहे. आणि माझी आज या वाढदिवसानिमित्त तिच्याकडून अपेक्षा असेल की आज ती 10वीच्या वर्गामध्ये शिकते, तर तिने छान अभ्यास करावा आणि छान पर्सेंटेज मिळवावे आणि पुढेही तिचं भविष्य उज्ज्वल होईल असं तिने वागावं, अभ्यास करावं आणि मोठं व्हावं. मी स्वतःच तिला 8वीपासून मी इंग्लिश शिकवते. 8वी, 9वी, 10वी, आता ती 10वीला आलेली आहे. तर म्हणजे आता क्लासमध्ये सर्वच विद्यार्थी माझ्यासाठी सर्व सारखेच आहे आणि मी शिकवताना क्लासमध्ये असं दुजाभाव कधी करत नाही. जरी ती चेअरमन सरांची म्हणजे मुलगी असेल, पण ती माझ्यासाठी ती नॉर्मल विद्यार्थीच आहे. आणि जर होमवर्क वगैरे केलेलं नसेल किंवा कधी तिच्याकडून चुकलं असेल, मार्क्स कमी मिळाले असेल, तरी मी तिला रागवलेलं आहे आणि पनिशमेंट दिलेली आहे. ती माझ्या समोरच बसलेली आहे. पण ती पनिशमेंट देण्याचं कारण एकच की आज हा म्हणजे विद्यार्थी कोणी असो, ती असो किंवा बाकीचे विद्यार्थी असो, त्यांनी शिकावं आणि जी काही चूक केली ती भविष्यात त्यांनी करू नये. आणि शिक्षक हा पनिशमेंट करतो किंवा थोडीशी काय म्हणजे हे शिक्षा करत असतो, तर ते मुलांच्या कल्याणासाठीच करत असतो. आणि हेही भाव त्यांच्यामध्ये रुजला पाहिजे की नाही, शिक्षक आपल्यासाठी जे रागवतात म्हणजे ओरडतात ते आपल्या चांगल्यासाठीच ओरडतात. जरी चेअरमन सरांची मुलगी असली तरी पण तिने असं कधीच जाणून नाही दिलं कोणत्या मुलांना किंवा आम्हाला टीचर्सला. पण ती नेहमी बाकी सर्व विद्यार्थ्यांसारखीच वागली. जेव्हा पण तिला कधी डाऊट्स असले किंवा अडीअडचणी आल्या, तिने नेहमी आम्हाला कायम विचारल्या आणि असं कधीच तिने वाटून नाही दिलं की ती सरांची मुलगी आहे, मग तिला असं स्पेशल ट्रीटमेंट वगैरे मिळायला पाहिजे. ती सर्व मुलांसारखीच म्हणजे समानच वागत होती. असं तिने कधीच जाणून नाही दिलं की तिच्या पप्पांची स्कूल आहे म्हणून. समाजात वावरताना आपण जसं इतर ठिकाणी बघतो की बाकीच्या संस्थेचे कर्मचारी म्हणजे त्यांची मुलं असतील तर त्यांची ती तरुण मुलांची कशी वागणूक असते, म्हणजे एक प्रकारचा ॲटिट्यूड असतो त्यांच्यामध्ये. पण त्यांनी अक्षराचा आदर्श घ्यायला पाहिजे की ती असं म्हणजे कधीच अशी ती वागत नाही किंवा अशी जाणीव पण होऊन देत नाही की ती सरांची मुलगी आहे किंवा तिचीच शाळा आहे असं. अक्षराला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. ती सर्वांना हवीशी वाटते कारण की तिचा स्वभाव गुण, कारण की ती चेअरमन सरांची मुलगी आहे आणि ती असं तिने कधीही दाखवलं नाही की माझी शाळा आहे. आणि ते आपण समाजात बघतो की इतर मुलं आमचं आहे म्हटल्यानंतर ते आपल्या संस्थेमध्ये ॲटिट्यूड दाखवतात, पण बाहेरही दाखवतात. तसं तिने संस्थेमध्येही दाखवलं नाही आणि इतर ठिकाणी ती दाखवत नाही. उलट तिचा स्वभाव इतका
छान आहे की ती छोट्या मुलांना सुद्धा समजून घेते आणि त्यांना जर काही अडचणी असेल तर त्यांना स्वतः तिकडेवरून उचलून त्यांना पायरीपर्यंत पोहोचवते आणि काही गरज असेल तर प्रत्येकाची मदत सुद्धा करते.